शिवसेना उभाटा के सांसद संजय राउत ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की आलोचना करते हुए कहा था कि मौजूदा सरकार बैल की औलाद है, इनका बाप बैल है। इस सरकार का बाप बैल है तो इनकी बुद्धि भी बैल जैसी है। ये बैल बुद्धि के लोग हैं। मगर उनकी इस आलोचना पर उद्योग मंत्री उदय सामंत ने तीखा जवाब दिया। हमारे सामने बड़ा सवाल ये है कि हम उनकी निम्न स्तरीय आलोचना का जवाब कैसे दें। वे जितनी अधिक आलोचना करते हैं हमारे उतने ही वोट बढ़ते जा रहे हैं, इसलिए उन्हें हर दिन हमारी आलोचना करनी चाहिए ताकि हमें खुद का प्रचार करने की जरूरत ही ना पड़े। गतिमान प्रशासनामार्फत प्रांत ऑफिसची रिक्वायरमेंट होती जिल्ह्यातली 5 प्रांत ऑफिसची। त्या प्रति 5 कोटी रुपये प्रमाणे प्रांत ऑफिसला पैसे देऊन त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आज चिपळूणचा झाला, खेडचा झाला, ऑलरेडी लांजा-राजापूरचा झालेला आहे, रत्नागिरीचा झालेला आहे, दापोलीच्या प्रांत ऑफिसचा पण कार्यक्रम झालेला आहे। शेवटी प्रशासन चालवत असताना लोकांच्या सोयीसाठी चांगल्या पद्धतीची यंत्रणा देखील असली पाहिजे याच्यावर आमचा सरकारचा पूर्ण विश्वास आहे आणि म्हणून 9 तालुक्यातल्या 9 तहसीलदारांना देखील आम्ही गाड्या दिलेल्या आहेत, प्रांताधिकाऱ्यांना देखील गाड्या दिलेल्या आहेत, पोलिसांना देखील गाड्या दिलेल्या आहेत। अशा सगळ्या यंत्रणेमुळे ती प्रशासनाची यंत्रणा गतिमान होऊ शकते, हाच त्याच्यातला भाग आहे। दुसरा आजचा कार्यक्रम होता की जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदा ज्या आपल्या बचत गटाच्या सीआरपी आहेत त्यांना 2400 महिला भगिनींना मोबाईल द्यायचा निर्णय 6 महिन्यापूर्वी आम्ही घेतला होता। लोकसभेची आचारसंहिता असल्यामुळे टेंडर आणि होऊ शकलं नाही। आता टेंडर होऊन आज मोबाईल वाटपाचा कार्यक्रम देखील आम्ही घेतलेला आहे। सीआरपीना मानधन 3000चं 6000 रुपये झालेलं आहे, रिव्हॉल्विंग फंड 15000चा 30000 रुपये झालेला आहे। अंगणवाडी सेविकांना कालच प्रति 5000 रुपये वाढवण्यात आलेले आहेत, मदतनीसला 3000 रुपये वाढवण्यात आलेले आहेत, कोतवालला देखील मानधन वाढवण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे सरकार प्रत्येक घटकाला आर्थिक ताकद देण्याची सुविधा हे निर्माण करून देते आणि त्याच्यामुळे त्यांची आर्थिक उन्नती होते। म्हणूनच काल कॅबिनेटमध्ये जास्त निर्णय झाले। मला असं वाटतं की रत्नागिरी जिल्ह्याच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या देखील संख्येमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं वाढ झालेली आहे। प्रत्येक महिला भगिनीपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, पात्र असलेला त्याच्यामध्ये देखील आम्ही यशस्वी झालेलो आहोत। येत्या 5 ते 6 दिवसामध्ये पहिली तीर्थदर्शन यात्रेला जाणारी जी टीम आहे जिल्ह्यातली ती अयोध्येला देखील जाणार आहे। त्याच्यामुळे सगळ्या योजनांचा फायदा हा जिल्हा स्तरावरच्या सगळ्या नागरिकांना व्हावा ही प्रामाणिकपणाची आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेतनं आम्ही वाटचाल करतो। नाही, मी सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3 महिन्याचे पैसे ऑलरेडी खात्यामध्ये जमा झालेले आहेत, पुढच्या महिन्याचे देखील खात्यामध्ये जमा होतील। लेख लाडकीला पैसे आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत, वयश्रीला आम्ही दिलेले आहेत, युवकांसाठी युवा कार्यशाळा जी चालू आहे त्याच्यातनं 350 लोकांना रोजगार आम्ही जिल्ह्यातला दिलेला आहे। 1000चं टार्गेट आहे, आम्ही 1000 पर्यंत पोहोचू। त्याच्यामुळे या काही योजना ज्या आहेत त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेल्या योजना नाहीत, या नागरिकांना ग्रामस्थांना आर्थिक चणचण जी भासते त्याच्यातनं त्यांची सोडवणूक व्हावी यासाठी सरकारने घेतलेले निर्णय। आता एवढ्या खालच्या दर्जाच्या टीकेला मी अजून किती खालच्या दर्जाला जाऊन उत्तर देऊ शकतो हा माझ्या समोरचा प्रश्न आहे। याचं देतो ना, आम्ही ज्यावेळी गुवाहाटीला गेलो होतो त्यावेळी देखील आम्हाला त्यांनी अनेक उपमा दिलेल्या होत्या। केंद्र शासनाची निवडणूक झाली त्यावेळी देखील केंद्र शासन गेलं आणि राहुल गांधी पंतप्रधान झाले असं ते बोललेले होते, परंतु तिथं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबच झाले। तीच परिस्थिती महाराष्ट्रामधली आहे। किती बोंबाबोंब जरी केली, किती शिव्या जरी घातल्या, किती घाणेरडं आम्हाला जरी बोललं तर आमची मतं वाढतायत। महाराष्ट्राला कळतंय की राजकीय संस्कृती काय लयाला गेलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही जे विकासात्मक काम करून टीका न करता महाराष्ट्राला पण दाखवून देतोय की आम्ही असल्या फालतू टीकेला किंमत देत नाही, आम्ही आमचं काम करत चाललेलो आहोत आणि त्याचा परिणाम त्यांनी सारखं बोलत राहावं, त्यांनी फक्त 9:30चीच पत्रकार परिषद घेऊन उपयोगाचा नाही। आता अजून आमची मतं वाढवायची असतील तर 9:30, 12:30, 3 म्हणजे जसं 9 ते 12 पिक्चर असतो, 12 ते 3 असतो, तसं म्हणजे दिवसातनं 3-4 वेळा त्यांनी पत्रकार जर परिषद घेतली तर अनेक महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे डिपॉझिट जाऊ शकतात। तर माझी त्यांना तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून विनंती आहे की टायमिंग देखील बदलावं, सकाळीच सुरू करावं, जेणेकरून सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्हाला प्रचार करावा लागणार नाही। त्यांच्या अशा घाणेरड्या वक्तव्यामुळे जनतेला देखील कळेल की विरोधक काय दर्जाचे आहेत आणि आमच्या मतामध्ये भर पडेल। आमचा प्रचार तेच करतायत। महान्यूज 7 की ब्युरो रिपोर्ट। स्टॉप करा। खुद को
तक है चुस्त दुरुस्त फिट एंड फाइन एरॉन फिटनेस स्टूडियो के साथ। नागपुर शहर का एकमात्र फिटनेस स्टूडियो जहां पर हाईली एक्सपीरियंस मेल एंड फीमेल जिम ट्रेनर्स द्वारा बेस्ट जिम ट्रेनिंग दी जाती है। एरॉन फिटनेस स्टूडियो में अत्याधुनिक 46 अलग अलग प्रकार के जिम इक्विपमेंट्स उपलब्ध। आप भी इस फिटनेस स्टूडियो में आकर अपनी बॉडी को शेप और कर्व में लाइए। एरॉन फिटनेस स्टूडियो सुबह 6:30 बजे से रात 11 बजे तक ओपन रहता है। हमारा एड्रेस है प्लॉट नंबर 231 पिसाड़ लेआउट नियर महाराष्ट्र स्कूल जरीपटका नागपुर। हमें संपर्क करें 7219889175 पर।